बुवानी केलेली त्याबद्दल त्यांचे लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे आज बुवानी सांगितल्याप्रमाणे आज 12च्या नंतर आजचा हा दिवस आणि आज तिथेनुसार शिवजयंती आहे. त्याचप्रमाणे आमच्या ताईने मगाशी सांगितलेलं की संभाजी महाराजांची थोडीफार माहिती सगळं या ठिकाणी पूर्ण करणार. त्याचप्रमाणे मगाशी आम्ही निघालो या गाण्याची फरमाईश होती ते. त्याचप्रमाणे मनसेनेचे राज ठाकरे यांच्यावर एखादं गाणं द्या नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करणार. त्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद. मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीपासून माझ्या गजराला सुरुवात करतोय. शेवटला जो मी या जय जयकार करणार आहे त्यामध्ये आपण देखील माझ्या बरोबर सर्वांनी मिळून या ठिकाणी जय जयकार करायचा आहे. कुमार आरळ सचिन गौरव बुवा बारे खंदवा कोण केलेली माझ्या मध्ये येत नाही. काय विषय आहे, नाक्यावरची बारी असणं वेगळी गोष्ट आहे. आणि ही आज माझ्या वहीत तर सगळी देवचा प्रयत्न करतो. काहीतरी ते वाचतात बाबा नाही स्टँडाने मारलं होतं तसं काही विषय नाही. पण कसं आहे, मंदिरामध्ये एका पवित्र ठिकाणी बारी करणं वेगळी पद्धत असते. त्याचबरोबर नाक्यावरची बारी करणं वेगळी पद्धत असते. बाबू तसं काही विषय नाही. जेवढा पेटवतो तेवढा आता पेटवतो. पिळवाटलो आला तो ते बघतोय आता बस. कोरसचा आवाज यांचा बेस कमी करा, शार्प करा, थोडा थोडा एक लाईट इको द्यायला. हॅलो माझा पण बेस कमी करा, पूर्ण शार्प करा. जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया दयानंद शरणार्या जय जय महाराष्ट्र कट्टारा
मी सांगितल्याप्रमाणे मंदिरातील कळस आणि दारातील तुळस ही जे आपण बघतोय ते त्यांच्यामुळे बघतोय. आज संभाजी महाराजांचं सांगायचं झालं तर बुवा औरंगजेबाने अक्षरशः छळ करू नये आपला धर्म स्वाभिमान हा कधी सोडला नाही. आज वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बौद्ध भूषण हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपला धर्म आणि आपली संस्कृती ही कशी जपायची ही त्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलंय. व धर्मासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. धर्मासाठी जगावं कसं हे बुवा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरावं कसं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते माझ्या संभाजी महाराजांनी शिकवलं. ही आपली ताकद आहे बुवा. म्हणून आज सांगण्याचं बुवा तुम्ही बघाच काय काय बोललास बघा कसं असतं माहिती स्वतःची मोठेपणा ही स्वतः कधी करून चाललं या वास्तविकता दुसऱ्याला आपल्याला चांगलं वाटलं ना तर आपल्यामुळे. आज या ठिकाणी 2 एप्रिल हनुमान जयंती आहे. आमचे आयोजक या ठिकाणी देवगरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की व माझं सिंगल भजन या ठिकाणी सांगितलेलं आहे. सिंगल वाली सांगितलेली आहे बाजूला ह्याच गावामध्ये सुतारवाडीमध्ये आणि त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना लोकांना सांगायसाठी त्यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे जालगाव येथे 31 मार्च बुवा स्वप्नील गोसावी विरुद्ध बुवा केदार कदम काय काही देवस्थान त्या ठिकाणी वर्धापन दिले आणि त्या निमित्ताने देखील हा डबलवारी सामन्याचा आयोजित केलेला आहे. त्याचा सर्व तुम्ही लाभ घ्यावा. बुवा बराच काय काय बोलला जेवण येतं असतं भिंताच जेवण आहे आपल्या काय समोर बुवा बसा कसं असं काय विषय नसतो. बरा पेटवलं जेवण येतात काय मनात आग पडली ना बिंदास काय विषय फक्त काय आहे ना ती शाळा पहिली ती पहिली माता पहिली त्याची शाळा पहिली शाळा ती कोणती तुमची शाळा नाही केली पंचायत सुतार बोलली शाळा पंचायत सुतार कसं असं माहित आहे माऊली कुठे जेवण आहे जरा थांबा. अरे कसं असं माहित आहे पंचायत भरपूर केलं. आज पंचरत्न जी होऊन गेली ना त्यांनी भरपूर आपल्यासाठी करून ठेवले. त्यांनी जे केलंय तेच आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचंय. संतांनी पण हेच केलं बुवा. पण लक्षात घ्या तिचा गर्व कधीही करू नका. आपल्या शाळेत आपल्या किती विचारतात आपल्या शाळेत आपल्या किती जण विचारतात. पंचायतच्या शाळेत आमची गोष्ट आपल्या शाळेत आपल्या कोणी विचारलं नाही तो माणूस आहे येऊन काय सांगता त्याबद्दल आमचा काय विषय आम्ही सांगणार नाही. आमची शाळा पहिली आमका माहितीये लोकांना माहितीये ना लोकांचं जो कौल आहे ना तो लागता आपल्या आपण मोठेपणा बरं त्यांना सांगता युट्यूबला माझ्या गाणं त्याचं तरी टाकू नको म्हणतो. बरंच काय लिहून घेतलं त्याचा हा हे 2 धळती सरच थांबे बस बस पहिलं कॉपीराईट वाजता ती आणि पुढच्याकडे म्हण पुढच्याकडे म्हण नाही नेटवर्क नाही पुढचा कडव्या म्हण. अरे कॉपीराईट बसाल ना आधी आपण शब्द धड बनायचे लागतं.
विघ्न विनाशक गुरुजन पालक ह्यो बालक म्हणतात. आणि कॉपीराईट कशी बसा अरे इतकी मोठेपणा आपली कधी करू म्हणून सांगतोय. आता हे चालवण्यांना आज तरी मी गप आहे की काय म्हणताय थंड घेऊया उगीच चालवूया नको. चालवला तर तुम्ही नंतर अशी बेकार जोडूया म्हणतात. नाही असं झालं ना आमच्या बाबतीत. आणि तो तडेपणा तो सिंधुदुर्गातला तो कोणाचा टेपा नव्हता कारण त्याला माहिती आहे सगळे बडबडणारे त्याचा समोर गावतो. असं विषय आहे तो सगळ्यांना म्हणजे येण्यातच काढतो. तो समोर तो कोणा उभं असलो ना तरी तो येण्यातच काढतो. असा विषय नसतो बुवा. आपण ज्या वेळेला दुसऱ्याला किंमत देतो ना त्यावेळेला आपल्याला किंमत देणार ही समाजाची रीत आहे. ज्या वेळेला भले त्या माणूस कसाही असू दे पण ज्या वेळेला आपण किंमत देणार समोरच्याला तेव्हा तो माणूस आपल्याला किंमत देणार. तू जर म्हणशील मीच भारी बाकी सगळे कचऱ्यात टाकलेले तर तसं उपयोग नाही. ह्याचा नाश झाला. आता तो भेटतो आता 100% भारी भेटली की नाही सांगायला जरा भेटला एवढा बोललोय ना 100% भारी भेटते. आता तो जेवून येलो ना तर अजून लाल होतो. पण आपली चॅलेंज आहे काय करू शकत कारण विषय मोठेपणाचं आपलं नाही करून दाखवा त्याला मग पुढे काय तर आम्ही असू दे. गाण्याच्या फरमाईश होत्या. सध्या बुवा एकदम ट्रेंडिंग मध्ये ते गाणं चालतंय. आज शक्ती तुला असू दे. आज तुमच्याकडे होळी शिमगा म्हटल्याच्या नंतर गावातल्या पालख्या निघतात आणि सर्व ठिकाणी हा कोकणामध्ये सादरीकरण केला जातो. आणि शक्ती तुला म्हटलं ह्या तर आमच्या डबलमारी काय नाही. कधी कधी व्हिडिओ बघते ते युट्यूबला नाही भारी भारी शक्तीचं देवाचे एकदम खतरनाक बुवा. त्याच्यामधलंच एक गाणं आहे ते ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समुंदर साक्ष देतो या समुंदर. परशुरामाच्या भूमीत शोभते माझ परशुरामाच्या भूमीत शोभते माझ कोकण एक नंबर. Thank you.
या ठिकाणी रामायण साहित्याच्या पुढे करण्यात श्रीराम प्रासादिक भजन मंडळ पाच पंढरी दापोली बुवा स्वरूप रघुवीर यांच्याकडे माझ्यासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आलेले धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. काय येऊ दे, त्यांची ज्या काय पॉइंट आहेत ना ते सगळे ते सगळे क्लिअर करतले तोच जेवण बिवून येऊ दे. ते आमचे टोपीवाले काका बसले त्याचा सांगा जास्त जेवण घेऊ नको तर आवाज वाढवा. मगाशी भाषा असं सांगला ना वर एक म्हणून तसं त्याला सांगा. विकास चोरी होतोय मी मगाचपासून पासून त्यांनी पाहुणचार एकदम जबरदस्त केला आमचा, कारण आमच्या पाठलागावरच होते ते. पण एक उत्कृष्ट असे भजन रसिक आहेत आणि पण त्याला जाऊन सांगायचं होतं जेवढं नको म्हणून काय तर तो उपाशी असू दे. बऱ्याच काय बुवा बोललेले त्याचा उद्देश एकदम क्लिअर करणार. त्यांनी काय सांगितलं की मी सांगितलं आपलं केवायसी काय काय बुवा करून देतात म्हणून, तर त्यांनी काय सांगितलं तोपर्यंत गजरात कोण आहे कोणाची केवायसी करून द्यायची असतील, केवायसी तुमच्या करून द्यायच्या असतील तर बिंदास माझ्याकडे आला. पहिले सांगले काही पैसे नाही दिला तरी चालेल, पुन्हा तो सांगता 700 रुपये तरी माका 7 जण इथं तर गावते. म्हणजे जर इतक्या जर तुला पैसे हवे असतील पुन्हा ही लक्ष्मी बरोबर की नाही, ही लक्ष्मी असतात तो माणूस खुश आणि ज्याचा लगीन झाला त्याची घरची लक्ष्मी. आता आमची लक्ष्मी म्हणजे आमची आई घराकडे, बरोबर की नाही. पण हो म्हणता की कागद आणून देतो, या लक्ष्मी कागद मानलंस तर तू बुवा पेटीत जेवढे कागद असते माका दे. इतकं तो सांगता सगळ्यांका खिशात कोणत्या कागद पण त्याच्या पेटीत माझ्या मते लक्ष्मी आहे ती माका देऊन जातो. कागद ठेव तुका बुवा, हे आपली लक्ष्मी आहे. आज ह्याच्यावर जग चालतंय.
बरोबर आहे ना? आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण त्याची पूजा करतो आणि तू सांगता की कागद आणून जेव्हा तुमच्या खिशातले नशीब रद्दीवालो हे रद्दीवाले काय काय बऱ्याच काय काय सांगले ना असं ते खूप काय काय बाकी चांगले चांगले मुद्दे देखील बुवानी सांगितले तसं काही विषय नाही व आमचं सांगायचं तोच मुद्दा असा की लोकांपर्यंत चांगलं कुठून तरी जाऊ दे बुवानी काय काय सांगितलं की हा हल्ला झाला आता सध्या मिसाईल चालू व जग बदलतंय जग बदलत आणि जगाबरोबर चाललं आज कलियुग चाललंय आणि या कलियुगामध्ये दोन गोष्टींचा ज्याच्यावरती ताबा आहे एक म्हणजे लिंग आणि दुसरं म्हणजे तोड ज्याचा ताबा आहे तो ह्या कलियुगात चालला बाकी त्याचा विषय काय नाही मित्र आज मुंबई सारख्या ठिकाणी एवढी परिस्थिती आहे गावासारख्या ठिकाणी खूप सुखी आहोत आपण गावासारख्या ठिकाणी खूप सुखी आहोत व सांगतात की 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला 5 वर्षाच्या मुलीवर मध्यंतरी बलात्कार झाला व ही पद्धत आज एवढ्या आपण मुंबईमध्ये राहतो किंवा या महाराष्ट्रामध्ये राहतो आपला खूप महाराष्ट्र आज पुऱ्या जगामध्ये एक नंबरला आहे पण मित्र व लक्षात घ्या आपण काय बदलतोय आज तरुण पिढी व्यसनाधीन होते तरुण पिढी ही व्यसनाधीन होते पहिले तरी तंबाखू गुटखा आता तर विमलीला खूप टाकतात आणि असा टाटा हलवतो हो म्हणजे त्या दिवशी असं झालं आमच्या इकडे एक पोरगो बारको पोरगो 10वी जशी झाली ना तसं तो तंबाखू मळी होतो समोरसून काका येईल कोणता वाईट झाला चुरू आता जेव्हा वाईट म्हणजे एवढ्या पहिल्यांदा मागायचं नाही एखादा जर ज्येष्ठ व्यक्ती येत असेल समोर वयस्कर व्यक्ती तर तंबाखू मळत असलेलो माणूस पटकन टाकून द्यायचो आणि गप हात पुसान गप उभं राहायचो पण आता तशी पद्धत नाही आज गांजा चरस इतक्या काल तुम्ही 2-3 दिवसापूर्वी एक प्रकरण बघा 8वीतल्या 3 मित्रांनी मिळून टीव्ही मध्ये वगैरे सगळीकडे आमच्या मुंबईमधली घटना आहे 3 मित्रांनी 8वीतल्या मुलांनी मिळून ज्यांना समाज समजत नाही ज्यांना जग समजत नाही त्यांनी मिळून एका 8वीतल्याच मित्राची हत्या केली आणि ती नेऊन त्यांनी पोलिसांना संशय येऊ नये म्हणून एखाद्या तलावामध्ये नेऊन टाकली म्हणजे ही मुलं कुठे पुढे गेलेली आहे ती विचार करा आता लग्नाबिग्नांचा काय विषयच नाही त्यांचं डायरेक्ट कोणता उचलून घेऊन येतो पहिल्यांदा आमची 2 लाईन मुलांचे ठरलेले असायचे 2 लाईन लेडीजचे बरोबर की नाही मुलींचे आता तसं विषय नाही आता त्यांचे पहिलीपासूनच जोडी ठरलेली असते ह्याचा ता त्याचा मंडळी संस्कार आहे ते हसू नका कारण हसताय तुम्ही पण हे संस्कार आहे आज संस्कार देणं मुलांना खूप गरजेचं झालंय आज आम्ही काय एकमेकांना बोलणार त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगले घेऊन जाणार ह्या आमचा कारण बोलून काय आहे ती घाट काढून मला टाइम लागता किंवा तू माझी घाट काढून टाइम नाही लागणार पण संस्कार आहेत आणि हे संस्कार कुठेतरी या भजनाच्या माध्यमातून प्रबोधनातून तुमच्यापर्यंत कारण आम्ही कोण मोठे नाही पण आज आम्ही जे करतोय ते समाजाला चांगलं देण्यासाठी तुम्ही आज आम्हाला इतके पैसे मोजलेले आहेत समाजाला चांगलं देण्यासाठी इतके पैसे मोजलेले भजन तर आहेच पण समाजासाठी या गजराच्या माध्यमातून चांगलं जाणं हे गरजेचं आहे सोन्या जेवला थोडस जेवलास आजोबांना पाठवले ते मग गेली त्यांनी उलटवून पाठवलेली वाटत जेव काय विषय नाही पण बाळा ऐक सांगतो तुझा जो स्वभाव आहे ना तू खूप चेंज कर तू खूप पुढे जाशील म्हणजे मी पण मोठं नाही आशीर्वाद देऊ तुझं पण जरा बोलायची पद्धत आहे ना जरा आपण प्रेमाने बोलायचं काय लोकांबरोबर पण प्रेमाने बोलायचं लक्षात घे आणि त्याला घास काम गेलं का एखादी प्रियसी पळात जात समजला आपल्या समाजामध्ये वावरताना तू एक चांगला सुशिक्षित युवा आहे होय ना किती शिकला तू 8वी 4वी नशीब तितक्या चांगलं कोरोना अरे त्याच कोरोना पास झालं असतं हा नाही नशीब तू डॉक्टर विक्टर बनलो असतो कोरोनात तर कोणा तरी मारल्या नसतं काय तू सांगता काल तिरंगी बारी केली इकडे गेली परवा तिकडे गेली आम्ही पण बारी करतो तुका माहिती आहे की ती कॅन्सल करतोय
तूच सांगतो ना. ह्या बारीचे माझे एक मत आहे तुमचा, पुढच्या वर्षी हया दुसऱ्या बुवांका आणतालच, फक्त ऍडव्हर्टाइजमेंटला ना एक महिना अगोदर सुशांत जाईल बुवांका तुम्ही ना काहीतरी चाय पाणी द्यावा. नाही सांगतोय तुमका, ह्या बारीचे ऍडव्हर्टाइजमेंट ना गोडस आहे, त्यांना अख्ख्या सिंधुदुर्गात केलंय. अख्ख्या सिंधुदुर्गात तुम्ही युट्यूब चालून बघा तरी, अख्ख्या सिंधुदुर्गात या वारीची त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट केलंय. काय रे, सिंधुदुर्गातली लोक येणार होते मी तुझ्याकडनं कसा खोटा बोलायचा ना. अरे तू किती खोटा बोलतोस ते आमका माहिती, आणि तर पण दाबून शेपटून बोलतो म्हणजे लोकांचा वाटा माया बाबा खराचा. अहो तो 2 महिने झाले माझी दापोलीला वारी आहे, माझी दापोलीला वारी आहे, आणि मला सांगता काय माझी गोटनकर बरोबर वारी ठरलेली, पण त्यांनी घेतली नाही. त्यांना काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यामुळे सुयश करा त्यांना ठरवलं. सेकंड गोटनकर बुवा तेव्हा आठवण काढते भारी. असं काय म्हणजे सेकंड गोटनकर बुवा, बरोबर आठवण काढतो. तो चांगलाच म्हणता, तुमका माहिती नाही गुरव काका तो किती चांगला आला. आता माका माहिती आहे 100% बारी भेटतली पुढे. मी बोललोय नसते ना तर बारी भेटणार नाही. समजला, तू जितक्या बोलतोस ना त्याच्या डबल बोलायची आपल्या कॅपॅसिटी. आपण काय करतो आजपर्यंत, मी काय मोठे इतको पण नाही, पण जेवढे बाजीदार सामंजस्याने, आज आपल्या 3 ते 4 तासाचं ते माध्यम आहे, बरोबर आहे. वाद करून जायचंय कुठे, आज हे भगवंताचं, आज तुम्ही आम्हाला ओळखत होता का? भजनामुळे आपली ओळख झाली, भजनामुळे आज तुम्ही इथपर्यंत आम्हाला बोलवलं, किंवा गुरव काकांची आणि आमची ओळख भजनामुळे झालेली ओळख. असे पण आमचे नातेवाईक नाही, कोण पाहुणे नाही, पण ही ओळख आहे. बुवा 4 तासाचे माध्यम आहे, एका दुसऱ्या बरोबर चांगलं गोड बोलून घ्यायचं. फक्त मी काय म्हणतो, तू पेपर चालू करीन रे, पेपर असतो बातम्यांचं, पण ऍडव्हर्टाइजमेंट भारी आहे. माणूस आला काय काय बोललंच बराच काय काय बोललं, आणि तो सगळ्यांचे निषेध. आता काय बघायचं चांगलंय बाबा, निषेध करायचो त्यांचे. तू कसले निषेध करतोस? आजपर्यंत तू एखादा निषेध दाखवायचो, तो निषेध केला आणि त्या थांबला झाला. उगीच आपले काही बडबडत जायचा निषेध करायचे म्हणून. हो म्हणजे इतकं मोठं तो समजता, इतकं मोठं समजताना, म्हणजे जसं निषेध करून घ्या लगेच थांबणारा का गाडावरचा पडायचा तसं नाही रे बाबा. सोन्या समाज हा 4 तऱ्हेची 4 माणसं भेटते. एखादो माणूस भडकणारा भेटतो, एखादो माणूस खंड भेटतो, आणि त्यांना सगळ्यांना घेऊन जाणं या गरजेचा मध्ये मध्ये त्याचा काय काय हा कॉपीराईटचा फक्त बालक काय ऐकायचं नाही, हे ऐकलं आणि सगळ्यांनी ऐकलं, मी ती ऐकलं, त्या दिवशी युट्यूबला ऐकलं का काही गाडीच लावलेले तुझे बारकी काय करतात. अरे ताकद नाही माका, नाही गरज समाजाला, माका तुझी गरजच काय, माका माहिती आहे माझं काय. अरे ताकद, अरे विषय काय नाही, मोठेपणाचा विषय नाही, पण तू सांगशील तुझा हो मोठेपणा सांगता. आज दापोलीतल्या लोकांनी माका 15-20 हजार रुपये सिंगल भजना करून बोलावलेला. ताकद असं पण तू पण मोठं नाही. फक्त या का सुशांत जोई म्हटल्याच्या नंतर भजन सुंदर आहे एवढा मात्र मी कायम सांग, आणि आज नाही कायम सांग भजन सुंदर आहे. फक्त स्वतःच्या शाळेत किती जण विचारतात का त्याला करायचं काय. ही जर बाहेरची बाजी असते तर चांगलं असते, तुमचा काय विषय असते, कोण कोणत्या शाळेत विचारता, कोण कोणाकडे विचारता. आम्ही हे काय नाही, आमच्या शाळेत आमचा काही विचारू दे नाही तर नको दे, आपण भजनाचं नामस्मरण करा. आमच्या शाळेत आज शाळेत परशुराम कैलासवासी परशुराम पांचाळ यांनी कधी शाळा नाही बघितली, किंवा कैलासवासी चंद्रकांत कदम यांनी कधी शाळा नाही बघितली, कैलासवासी विलास पाटील. अहो हे आपण सगळे एकच आहोत आणि हरिनाम गायला आलेलो आहे, त्याच्यामुळे असं काही विषय नाही. आज आमचा हरियाण बुवा जरी भेटले तरी आम्ही तसेच वाकण नमस्कार करतो, आणि आमचे बुवा जरी भेटले तरी आम्ही नमस्कार तसंच वाकण करतो, किंवा गोखले बुवा जरी भेटले तसेच आम्ही
करतो. त्या दिवशी ते एका बाजूला त्यांनी ना असं मी म्हणजे बक्षीस आपल्या आमच्या भांडुपला पाहिजे होती, तर त्यांनी सांगितलं माझं नातू गेलो 500 किलो 500 रुपयाचं आपला बक्षीस दिलंय, भांडूप मध्ये बारी होती म्हणून. असं काही विषय नाही. त्याच्यामुळे शाळा ना ते शाळेत केलं, म्हणून तर नाही केलं म्हणून हे पराक्रम होते. शाळेत जर शिकलं असतं ना तर लय मोठं झालं असतं. पुरा गोबटा जोईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, जोईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, बाकडं बोलशील तर सरळ करीन मी, बाकडं बोलशील तर सरळ करीन मी, बाकडं बोलशील तर सरळ करीन मी, जोईल बुवा तुला सांगून ठेवतो मी, बाकडं बोलशील तर सरळ करीन मी. गजर या ठिकाणी ज्या फरमाईश आहेत त्या पहिले पूर्ण करूया. रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्या पायी शिर्डीला, राम आला हो आला, पालक्या निघाल्या पायी शिर्डीला, आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो पूर्ण बारी करायचे, अभंग गवळ भैरवी लिपी घ्यायचे, शॉर्टकट मध्ये फरमाईश त्या पूर्ण करतो. बाकी काय बोलणं चांगलं होतं का ना, त्याच्यापेक्षा लोकांना काय पाहिजे ते लिहिणं गरजेचं आहे. रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्या पायी शिर्डीला, रामनवमीचा सण आला हो आला, पालक्या निघाल्या पायी शिर्डीला, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरी
मेरे घर के राजसाहेबांवरती फरमाईश आहे. मराठा मोळा तरुण भारत मराठा मोळा तरुण भारत जाक्रमी गुणावर मराठा मोळा तरुण भारत जाक्रमी गुणावर फरमाईश काय बनायचं ठीक आहे.
कृषी अनिल महादवे इसकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. आभार मानतो. बुवा बोलण्यासारख्या बराच झाला, पण ते काय विषय ते टाळ पण समाज ना तू म्हणतो ना हेच बुवा आमचे म्हणतात पंचरत्नांचे. बुवा असं काही विषय नाही, पंचरत्नांची आठवण करणं गरजेचं आहे. आज पंचरत्नांनी या केला म्हणून मी आज डबल तास, पण त्याबद्दल त्याच्यानंतर आपण आपलं अस्तित्व करणं उभं करणं गरजेचं आहे. आज तुझ्या परशुराम पांचाळ बुवानी खूप पिढे पूर्ती असं करून ठेवले, तसं आमच्यावर लाईनिंग केलं. विषय तसं नाही, लाईनिंग तो विषय नाही. आजपर्यंत तुम्ही आज समाज आमच्या मंडळामध्ये असतात, तुम्ही जाता ते लाईन करून जात असतात सांगायचं असं विषय नसतो. हे लाईनिंग मी तर कधी मला बाळगलंय. आम्ही सगळे समान असतो. तू काय मी काय लक्षात घे. पण तुझं अस्तित्व करून स्वीकार कर, समजला ना. आणि शाळेत जा जरा, शाळेत जाऊचं मन झालं ना म्हणून ती तुझी काला धावा भरलेली. शाळेत जा, मग शाळेत गेलंस तर बरोबर लागेल, समजला. आपलं आता काय झालं, अजून काहीतरी बोललंय का अजून लाभ होतो. हो हो माझा उडत काढला याच म्हणता पहिल्या त्रिभुवानाचं नाव नाही दिसत. पहिल्या त्रिभुवन म्हणता ह्याच बोललेला होता, म्हणता त्याचा उडवलंय म्हणता. अरे माझ्या वेळेला पुरावे निश्चित बोलतोय, समजला. तुमचं मी आजपर्यंत तुझं चांगलं येत नाही का तुझी शाळा जायची विचारलंय का तुला? तुझी माका माहिती आहे इतकी बॅनरवर ठेवलेली शाळा, तुम्ही विचारलंय का? शाळा अशी आहे तशी आहे म्हणता काय ते कॉपीराईट बसलो तुमका बसा लक्षात घ्यावा. नशीब त्या गाणं ज्याने कोणी गायले ह्याचा ऐकायला तरी त्यांनी म्हटलं नाही. हो सांगा तो तितका खोटा बोला, माझाच मीच तयार केलंय तर मीच गायलोय, मग माझ्या ऐकून त्यांनी गायले असं सांगणार. हो अजून कमी नाही तो. तुम्ही आज पहिल्यांदा येईल तुमचं त्याचे कोणी माहिती नाही अजून तुमचं आमकाच माहिती येते. असे अनेक बुवा आज परशुराम पांचाळ बुवांच्या लाईनीत गणेश जांभळे बुवा, गौरव पांचाळ बुवा इतके सुंदर सुंदर गातात, त्यांनी इतके नाही तरी सांगले नाही, समजला. सन्माननीय भगिनी आमची श्रीमती सोनल दिलीप भोड यांच्याकडून माझे 101 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. गजराला सुरुवात करतोय. भक्ती कशी असावी, आज भक्ती कशी असावी ह्या विचारांवर आज हा गजर मांडतो. म्हणजे भक्ती कोणावर करावी आणि कशी करावी ह्या गजराच्या माध्यमातून सांगतोय. बुवा काय जास्त काय विषय नाही, बिंदास तुम्ही बोला काय विषय. भक्ती वाचुनी नार्थ जीवनी, भक्ती वाचुनी नार्थ जीवनी, दास हरिनामाची धारा, दास हरिनामाची धारा, मुखी धरा रामकृष्ण हरिस्मरा, मुखी धरा रामकृष्ण हरिस्मरा, मुखी धरा रामकृष्ण हरिस्मरा, मुखी धरा रामकृष्ण हरिस्मरा.
तुम्ही होईल दिवाना संतांची वाणी हो घरा हो जाई संतांची वाणी हो घरा हो जाई हरी नामाला स्मरा नामा प्रतीचा पावन नामा घेता मिळे पुण्य हरी नामाच्या पुण्याने सुखी होईल जीवन संतांची वाणी धरावो ध्यानी नित्य हरिनामाला स्मरा कारण 84 लक्ष योनीतून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालाय आणि हे आपण आयुष्यात कशासाठी झाला हे ज्याला कळलं आज हेच भाग्य आपल्याला हे जग बघायला भेटलं की आपल्या आई वडिलांमुळे आज वर खूप सुंदर काय काय मुद्दे सांगितले आई वडील नसतील तर आपण काही बघू शकू शकतो म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि नामाशिवाय कधी राहू नका कारण नाम घेत राहिलो हरिनाम घेत राहिलो तर आपण कायम टिकणार येत बघा या गाण्याला सध्या लय व्हायरल ना माझ्या लक्षात येणार नाही तर तोपर्यंत आठवत आहे हा नवीन एकदम म्हणजे 4-5 दिवस झाले 10-15 दिवस झाले आला जमाना कलियुगाचा पडला विसर खऱ्या भक्तीचा या ठिकाणी महिला वर्ग तुम्हाला आम्ही सुरुवातीला बोललो काय विषय नाही तसं काय पण आज तुम्हाला एक शेवट सांगता गजराच्या माध्यमातून सांगतो मित्र आज प्रेम हे असं झालेलं आहे की मगाशी मी बोललो की पहिल्या दुसरी मुलांचे जोड्या ठरलेले असतात तुम्ही चांगलं करा चांगलं बघा बिंदास जावा पण आताच प्रेम हाय खूप बेकार झालेले आहे मित्र लक्षात घ्या म्हणून आज प्रत्येक मुलाने देखील आणि मुलीने देखील समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मनाशी मुलांनी सांगितल्याप्रमाणे की एआयचा जमाना आहे आणि एआय प्रमाणे आपण आपल्या आई वडिलांची मान जर खाली जात असेल तर ते आपण कधी जायला देऊ नका आज गजराच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे जमाना आहे आणि कलियुगाचा जमाना आहे आणि या कलियुगामध्ये भक्तीचा हा विषय कमी पडलेला आहे म्हणून आपण सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या देवासमोर 5 मिनिटं आराधना करा आपल्याला देव सांगत नाहीये की माझ्या बरोबर रात्रभर बस सकाळभर बस पण तसं काही करू नका 5 मिनिटं देवाच्या आपल्या ग्रामदेवतेचं नाव घ्या आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या आज मुंबईवरून कोण आलेला असेल तर एवढं पण मी नक्की सांगतो की लग्न करूचं झिलाचं वय होता काका खरी गोष्ट लग्न करूचं झिलाचं वय होता त्या दिवशी आमच्याकडे मुंबईत लग्न होतं वय होता 30 मस्त पैकी मुलगो पक्षातला एकदम बॉडीगार्ड एकदम पण तो गावात एखादा दिवस काहीतरी कार्यक्रम असला की यायचा आणि जायचा आणि लग्न जमलं लग्न चालू आहे म्हणतात आणि लग्नाला बसल्याच्या नंतर वडजी काका विचारतात की तुमचं कुळ कोणतं आहे तुमचं ग्रामदैवत कोण आहे आता तात एका माहिती नाही आणि तो बापूस लग्नाच्या म्हणजे गडबडीत लोकांना भेटा होतो तो बापाची इच्छा आहे की बापूस गेलो पाहिजे आणि ग्रामदैवत माहिती नाही अहो तुम्ही मुलांना गाव दाखवा आपलं संस्कृती दाखवा आपलं ग्रामदैवत दाखवा
हे माहित नसेल ना, एखाद्या वेळेस असं असतं की आपण या गावातले असतो तर दुसरीकडे जाऊन आपण घर बांधलेलं असतं, पण आपल्या देवांना आणून दाखवा. तुम्ही थैल्या देवांना दाखवू नको. आता आमच्या आई वडिलांनी मुंबईत गेल्याने म्हणून मुंबईचे देव तर आपलेच देव म्हटल्याच्या नंतर सगळे एकच, पण ग्रामदैवत कुलदैवत माहिती असणं ही काळाची गरज आहे. ही कोणाला माहिती नसतं. म्हणजे इथल्या लोकांना माहिती असणार, पण मुंबईच्या लोकांना फॅशनचा जमाना आहे. मुंबईवरून गावात आल्याच्या नंतर त्यांना हे माहिती नसतं, म्हणून हे माहिती असणं गरजेचं आहे बघा. समृद्धी श्रावी भुवळ इंस्टिट्यूट 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. आभार मानतो. स्वर्गात आकाश गंगा, स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. काटाला पायऱ्या शंभर, काटाला पायऱ्या शंभर, आनंद आले
काय बोललंस ना ते अजून भेटतंय ते. माका वाटलं की ते होते ना रे मगाशी. काय विषय? हुशारच आहे. हा काय झाला असू द्या वेळ झालेला आहे गजर घेतो. विनीत खळे आमच्या वडगावांना कायम साथ करत असतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी देखील टाळ्यावर जाऊ. हा घ्या. सही नाही देत तशी. त्या राजधानीवरती भगवान निशाण आहे, भगवान निशाण आहे. हे तानाजी तानाजी माणूस आहे. आपण थोडा माऊली जरा पेटीला भाजवायला येते का? जरा पेटीला पण आवाज येतो. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान.
दुर्घटना घडल्या. शिव संगीतीने ते मावळे लगले. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक गीत कायदा भीमाचं की बाबा जरा, कारण बुवा येतात तर घ्यावंच लागणार, कारण ते म्हणणार काय सगळी बुवा काही येणार नाही. 2 मिनिटं एक्स्ट्रा झाली तरी तुका राग गेलो तर तुझ्या चरणाशी नतमस्तक आहे, पण एखाद्या मायबाप भजनी श्रद्धाला नाराज करणारा कोण नाही. 101 सुशील भोळ आणि गणेश भोळ यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस. कायदा भीमाचा फोटो गांधींचा कायदा भीमाचा फोटो गांधींचा शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला हसता भीम नोटावर, काय आहे पोटावर. हरे हरे कायदा भीमाचा शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला हसता भीम नोटावर. हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं वासुदेववल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्. केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं रामनारायणं जानकी
हो.